जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। आजीचे नाव ब्रह्मशक्तीचे निवारणा रघुपती, सौमित्राच्या निज घाते निर्वारार्थी सोडित। सद्गुरुनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। करुणी उचित प्रेम घाली उदयात आलो, दान मागायास थोर करुणियास चिंतन समयी सेवा पुलीच देई। सर्वांच्या सेवेसाठी तुमचं सर्वांचं लाडकं लेकरू म्हणले हरकत नाही, सर्वांच्या प्रेमाखाली असणारा बसलेलो आहे। असणारे सर्व असणारे थोर थोर व्यक्तीत असणारे सुरते म्हणलं तर प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी काय दुबळा अर्चित असे भक्ती। तुमच्या समोर असणारा मी एक लेकरू आणि वेद दिग्गज असणारे थोर थोर असणारे वेद मायबाप यांच्याकडे असणारे शब्द रचना जर पाहिले तर देव आणिला रूपा बळे करुणी खळे हरिदासी। देवाला रूपाला आणतात, ज्याला रंग नाही रूप नाही अशा भक्त देवाला रूपाला आणतात। असे थोर थोर व्यक्ती दिग्गज असणारे समोर बसलेले, यांच्या पुढे काय माझ्यासारख्या पामरानं वक्तृत्व करावा। असो भगवान प्रभू रामचंद्राच्या विविध प्रसंगामध्ये ज्यांनी सहाय्य करण्यासाठी असणारे सगळी गोज लंखेचं सांगितलेलं आहे, अशा रावणाचा भाऊ बिभीषणजी, त्या बिभीषणावर कोप केला। कोणी केला हो? सख्या भावानं केला। सक्का भाऊ राजा रावण बिभीषणाच्या अंगावर शत्रू मानून भावाला शत्रू मानू लागला बिभीषणाला तो राजा रावण। आणि राजा रावणानं स्वतः ब्रह्मदेवाची असलेली ब्रह्मशक्ती या असणाऱ्या बिभीषणाच्या अंगावर सोडण्यासाठी परिवर्तन झाला। अरे ह्या लक्ष्मणाला आणि ह्या बिभीषणाला मारल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होणार नाही का? अरे यानं स्वतः माझ्या कुळाचा वध करण्यासाठी रामाला सहाय्य केले, म्हणून आल्याला मोठ्या भावाला राजा रावणाला राग आहे। आणि तो राग परिवर्तन करून तो राजा रावण शक्तीची गौचणी काढू लागलेला आहे आणि सोडू लागला। नाना परीच्या दुर्धर सुराने केली माईक शक्ती, तेन चाले श्रेष्ठ सुरवरा प्रती लंकापती सचिंत। भाऊसाहेबचा आवाजाचं कारण काय? दिग्गज आमचे भाऊसाहेब लहान मूर्त वाचन मोठं होतं, पण काय झालं 7 दिवस भावार्थ रामायण ज्ञानेश्वरी पारायण विष्णू सहस्त्रनाम 7 दिवसाचा आजच सांगाता झाली सप्त्याची। त्या निमित्तानं पाणी इथलं तिथलं पेण्यानं आवाज भाऊसाहेबचा हे झालेला, पण भाऊसाहेब येतच नव्हते दादा। पण बळच भाऊसाहेब म्हणलं, भाऊसाहेब आपल्या शिवाच्या शेजारची म्हणजे आपल्या गावच्या शक्तीला तुम्ही नाही यायचं म्हणजे किती हानिकारक, म्हणून भाऊसाहेबला बळच आणण्याचे प्रयत्न केले। पण खूप असणारे असो अशा पद्धतीने ब्रह्मदेवाच्या हातात आलेली जी शक्ती या मयासुर नावाच्या राक्षसाने तिची निर्मिती केलेली आहे। आणि ती मयासुराची असलेली शक्ती राजा रावणाचा शास्त्रा तो महेश्वर, आणि ती शक्ती राजा रावणाकडे उपलब्ध होती। आणि ती शक्ती सोडून त्या ब्रह्मदेवाकडून आलेली मयासुराकडून आलेली शक्ती सोडून आपल्याला मारायचं बिभीषणाला हा ध्यास लागला, आणि तो ध्यासानं तो प्रयत्न करू लागला मारण्याची। तिने प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती, अनिवार्य ती जगती ब्रह्मावर धोकती दुर्धर। मयासुराकडून गेलेली शक्ती ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवाची प्रार्थना करून येता सांग सायास करावं लागतं बरं का। काही जर साध्य करायचं असेल तर मायबाप त्या सायासानं साध्य प्राप्त होत असतं। ते राजा रावणानं ब्रह्मदेवाची साधना केली आणि साध्य ती शक्ती करून घेतलेली होती। आणि आज ती निर्वण काळाला आपल्यावर संकट आलेलं आहे। ह्या संकटाच्या काळामध्ये त्या शक्तीची वास्तव शक्तीची आपल्या जशी ती मोठी शक्ती आहे महेश शक्ती, त्या शक्तीची गौचणी काढून तो प्रयत्न राजा रावण करू लागलेला आहे। ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती सर्वांच्या घेल प्राणा, अवतार पुरुषी जाणा बाधकपणा चाले ना तो। बाधकपणा म्हणजे असणारी ह्या शक्तीच्या बळावर मला विजय प्राप्त करायचा आहे। विजय प्राप्त करण्यासाठी माणसाकडे असणाऱ्या अंगामध्ये बाहुबळ असावं लागतं, आणि बोलण्यासाठी किंवा अंगामधल्या बळाच्या जीवावर
सायास करता येतो माणसाला, साधना करता येतात. आणि त्या साधनेच्या जीवावर राजा रावण म्हणू लागला, अरे ह्या शक्तीच्या जीवावर मी निश्चितच विजय होईल, असं राजा रावणाचं मन निश्चय करू लागलेलं आहे. अवतार पुरुषा प्रती माझी बाधेना ब्रह्मशक्ती, प्राण न घेववे तिचे निसिती, त्याची शक्ती संपेला. पण काही मनुष्य सांगताना निश्चित सांगून जात असतात, पण काही माणसं त्या शब्दाचं पालन दादा करीत नाही. पालन करायला पाहिजे. पालन केलं आमच्या भगवान प्रभू रामचंद्रानं. बोलिले वाल्मिक तैशाची वर्तीनं, वरतून दाविन नामा म्हणे, देवानं वरतून दावलं. पण पामर म्हणजे जीव, जीवामध्ये मोडल्या जात होता राजा रावण. राजा रावणानं त्या शब्दाचं पालन केलं नाही. राजा रावणाला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं, मायबाप ब्रह्मदेव म्हणत होते, राजा रावणा अवतारी पुरुषाच्या जर अंगावर ही शक्ती सोडीस तर ही शक्ती चालणार नाही. सोडित असताना थोडा सारा सार विचार करून, बोलत असताना थोडा सारा सार विचार करून बोलावा, सोडित असताना शक्ती विचार करावा, असं राजा रावणाला ब्रह्मदेवानं